या भजन स्पर्धेमध्ये आमच्या स्वरशक्ती भजन मंडळाला सहभागी करून श्रीदेव भूतनाथाच्या चरणी ही भजन सेवा सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी माझ्या संपूर्ण मंडळाच्या वतीनं या आयोजक मंडळाचे माननीय सन्माननीय परीक्षकांचे आभार मानतोय. धन्यवाद.
गौरी प्रियकर हिमगिरिजावर शशीचे घर
रे तारे रे तारे रे तारे
पायवंदी शिवदोरी pani saga ne sani sani da pa ma pa ga ma pani sani saga ne sani 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 pa sonar hari vandi mata payan pani kan pahe aasa tuji pani kan pahe केरासी भोगड़े निरुपम केरासी भोगड़े निरुपम आवड़े कशी कान्हाने किमया केली कशी मोहिनी घातली
यमुने तीरी खेळे होरी रंग भरून मारी मारी पिचकारी हा खाली तो धिंगाणा बाई ग कान्हा ग बाई कान्हा कान्हा साऱ्या एकत्र जमती यशोदेची करती विनंती गवळणी साऱ्या गवळणी साऱ्या एकत्र जमती यशोदेची करती विनंती आता नाही 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 मोठी गती साथ लागे चरणाप्रती हॅलो हॅलो भारुडाचं नाव आहे सर्वांना मोठा प्रश्न पडलेला असतो मृदुंग तबला किंवा अवनद्य वाद्य ही वाजतात ही कल्पना पहिली कशी सुचली असेल आणि कोणाला सुचली असेल इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय देवादी देव महादेव शंभू महादेव यांच्या हातून घडलेली ही निर्मिती आहे आणि ती निर्मिती कशी झाली हे सांगण्याचा प्रयत्न करतोय भजन कीर्तनाथ साथ जयाची भजन कीर्तनाथ साथ जयाची हो काय झालं बघा कैलास पर्वतावर देवादिदेव महादेव शंभू देवांचं वसतिस्थान असताना बघा आपण जसे हरिनामामध्ये तल्लीन होतोय तसं प्रत्यक्ष भगवंत ज्याने या विश्वाची निर्मिती केली तो देवादिदेव महादेव शंभू महादेव आत्मरामाच्या चिंतनामध्ये मग्न होते कसे आत्मराम चिंतनात शिव महादेव शिव महादेव कैलासी पर्वती शोभे अशा प्रकारे आत्मरामाच्या चिंतनामध्ये देवादिदेव महादेव शंभू महादेव होते आणि काय घडलं बघा हाहाकार माजला कैलासावर आला आला रे असुर आला 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 रे असुर आला
शिवजपाचं खंडन केलं बघा. खंडन करी मुरजासुर म्हणती त्याला आला रे असुर आला. असुर आला आणि त्याने कैलासावरती प्रत्यक्षामध्ये थैमान घातलं आणि शंभू महादेवांना नाना प्रकारची दूषणं येऊ लागला. शंभू महादेवांना भयंकर राग आला. त्याला एकदा दोनदा तीनदा नव्हे साम दाम दंड भेद या चतुसूत्रीचा वापर केला, सांगून बघितला आणि शेवटी 34 चतुसूत्रीमध्ये शेवटची वस्तू म्हणजे काय युद्ध. ते युद्ध पुकारलं बघा कसं. रण कैलासी भेटविले रण कैलासी भेटविले हो रण कैलासी भेटविले शंभूने असुराचे शिर मारिले शंभूने असुराचे शिर मारिले रण कैलासी. हो दोघांमध्ये घणघोर असं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये देवादिदेव महादेवानी या असुराचा समूळ नाश केला. शिर उडवून टाकलं आणि तो देह कैलासावर तसाच पडून होता. पवित्र अशा कैलास पर्वतावर त्या देहाला दुर्गंधी पडण्याच्या अगोदर आकाशात घिरट्या घालणाऱ्या गिधाडाने पाहिलं आणि गिधाडाने ठरवलं की आता हा देह त्यांची मेजवानी तयार झाली. या असुराला संपवलं आणि शिवा महादेव आपल्या रामनामात परत तल्लीन झाले. इकडे या गिधाडाने तो देह उचलायचा ठरवला. आता या कैलासावर खाणं म्हणजे कैलासावरचं वातावरण दूषित होणं, म्हणून त्यांनी तो देह सगळ्यांनी मिळून आपल्या चोचीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. कसा उचलून धूड नेती गिधाड काही केल्या शव पेले ना हो काही केल्या शव पेले ना पडले सोची मध्ये देह मावे हो काय झालं. एवढा भला मोठा देह त्या मुरजासुराचा तो त्या गिधाडांच्या चोचीमध्ये काही मावेना बघा. एक गिधाड नव्हतं, पूर्ण धवा आलेला होता. त्यांच्या चोचीमध्ये हा देह काही मावेनासा झाला आणि तो उडून नेता त्यांच्या चोचीतून सुटला आणि एका निबिड वृक्षावर जाऊन पडला. एका जंगलात निबिड वृक्षावर जाऊन तो देह पडला. या गिधाडाने त्याचा जो मांसल भाग होता तेवढा खाल्ला आणि ती गिधाडं निघून गेली. कालांतरानं असं झालं, त्या देहावर काय प्रक्रिया झाली बघा. आधार मिळे शवा, त्या प्रेताला काय मिळाला. निबिड वृक्षाचा आधार मिळालाय. आधार मिळे शवा निबिड वृक्ष फांदीचा पोकळ सांगाडा ही मृतदेहाचा आणि बघा काय झालं. पोकळ सांगाडा राहिला आणि आज बाजूचा जी चर्म राहिलेली होती, चामडी जी लोळत होती, ते चर्म त्या दोन्ही बाजूला तोंडाना काय गेलं आपोआप मडलं गेलं बघा कसं. हो मढले चर्म आपोआप दोन बाजूनी वाऱ्यात वे वृक्ष फांदी करती मधुर ध्वनी. अशी किमया झाली बघा. दोन्ही बाजूनं जी तोंड उघडी होती एक खोकला भाग निर्माण झाला आणि दोन्ही बाजूनं त्या असुरा
महाराजाची जी काही कातडी होती ती आपोआप पडली गेली. ऊन वारा उन्हानं ते कातड सुकलं गेलं आणि वृक्ष फांद्या हलू लागल्या आणि त्याचा एक मधुर ध्वनी ऐकू येऊ लागला. हे एक कथा झाली. अशी गोष्ट होती, शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर एक पर्णकुटी बांधून राहत होती. पर्णकुटी बांधून प्रत्यक्षात दक्ष राजाची ही कन्या या शिवाबरोबर, स्मशानवासी शिवाबरोबर आदिमाया आदिशक्ती कशी राहत होती बघा. अर्धांगिनी शिवाची, अर्धांगिनी शिवाची उमा शोभते. पर्णकुटीमध्ये शिव आणि पार्वती राहत होती. सकाळचा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ होता. दवबिंदू आकाशामध्ये तयार झाले होते आणि ते दवबिंदू झोपडीवर पडत होते आणि त्याचा एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी निर्माण होता आणि तो ध्वनी पार्वतीच्या कानावर पडला आणि काय झालं बघा. आल्हादकारी ध्वनी तो दवबिंदूच्या प्रघाते. पार्वती मोहित झाली आणि सांगितलं अशा प्रकारचं काहीतरी वाजणारं वाद्य, काहीतरी वाजणं, अशा प्रकारचं नाद येणारं, अशा प्रकारचं ध्वनी येणारं वाद्य मला हवंय. हट्ट धरलाय पार्वतीनं. मग काय झालं. आठवण शिवास झाली, आठवण शिवास झाली, जे नृत्य घडले ते बघा. त्या पर्णकुटीमध्ये शिव पार्वती असताना तो ध्वनी ऐकला आणि पार्वतीला इच्छा झाली की अशा प्रकारचं वाद्य मला हवं. आता स्त्रीहट्ट म्हटल्यानंतर तो पुरवायलाच हवा आणि स्त्रीहट्टासाठी देवादिदेव महादेवानं पार्वतीनं फक्त इच्छा केली, लगेच त्यांना ज्ञात झालं मूर्जासूर. कारण तो ध्वनी त्यांनी पण केव्हा तरी ऐकलेला होता. लगेच पार्वतीला सांगितलं चल ट्रिप काढूया. आताच्या भाषेत ट्रिप, वनविहार. त्यावेळी वनविहार, त्या वनविहाराला चल. अगदी मधुर चालीत काय सांगतायत महादेव. वनविहारी चल ग गडे, वनविहारी चल ग गडे, ओ वनविहारी चल ग गडे, वनविहारी चल ग गडे. जाऊ धडकरी ग सखे, जाऊ धडकरी, जाऊ धडकरी ग सखे, जाऊ धडकरी, जाऊ धडकरी ग सखे, जाऊ धडकरी. शंभू महादेव काल म्हणताय उमे
अगं पार्वती, अगं खूप दिवस तुला कुठे बाहेर नेता आलं नाही, म्हणून आज चल माझ्यासोबत. आणि तिला घेऊन या निबिड वृक्षापाशी आले. त्या निबिड वृक्षापाशी आले. वाऱ्यानं हिंदळणारी ती वृक्षाच्या फांदीनं त्या चर्मावर आघात होत होता. तो पाहिला. तो मुरज असुराचा जो देह होता, मुर्जासुराचा देह, तो खाली काढला गेला. देह खाली काढला गेला. आणि काय गंमत झाली बघा, पार्वतीला सुद्धा अतिशय आश्चर्यकारक पार्वती झाली. कारण काय म्हणून हे, अगं तुझ्यासाठी जे वाद्य, तुझी इच्छा होती त्या इच्छेसाठी तुला इथे आलेलं आहे. आणि ही निर्मिती पाहिली आणि पार्वतीला अतिशय आनंद झाला बघा. नवनिर्मिती पाहून ती चकित झाले महादेव. आता करीन इच्छा पूर्ती, आता करीन इच्छा पूर्ती, देऊनही अनमोल ठेव. ती नवनिर्मिती पाहिली आणि शंभू महादेवाला अतिशय आनंद झाला हे सोडा, पण पार्वतीला आनंद झाला. अहो अहो, ज्या ध्वनीची मी अपेक्षा केली तो ध्वनी मला दाखवा ना. आपल्या नवऱ्याला सांगते की ध्वनी मला दाखवा. म्हटल्यानंतर पार्वती शंकरानं काय केलं बघा, त्या मुर्जासुराचं जे शव होतं त्यापासून तयार झालेली जी निर्मिती होती त्याच्यावर हात मारायला सुरू केली. कशी बघा, उजव्या हाते प्रगात करिता श्रुती शब्द प्रगट झाला. आणि देवादिदेव महादेवांनी उजव्या हातीचा प्रहार केला. आणि श्रुती, संगीतामध्ये श्रुती आणि वर्ण, शब्द वर्ण याला अतिशय महत्वाची स्थान आहे बघा. ता श्रुती शब्द प्रकट झाला. शंभू महादेवानी या आजच्या शेवटच्या सोमवारी हे औचित्य साधून मुद्दाम या भारुडाचं आयोजन या ठिकाणी का केलंय की पक्वादाची निर्मिती तिथपर्यंत गेली पाहिजे. हात उजवा हात मारल्यानंतर ता श्रुती शब्द प्रकट झाला बघा. उजव्या डाव्या दोन्ही प्रघाती वर्ण प्रकट झाला. आणि दोन्ही हाताने वाजवल्यानंतर त्रे आणि भिन हा पहिला वर्ण प्रकट झाला बघा. ही पक्वादाची, ह्या मृदुंगाची निर्मिती आहे. त्रे आणि धी हा वर्ण प्रकट झाला. पार्वती अतिशय मोहित झाली. वा 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 वा, आज खरोखर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली. आणि ती एवढी खुश झाली. आजपासून या वाद्याला नाव मी देणार आहे. काय द्यायचं नाव? अगं एक मुर्जासूर नावाचा असुर माजला होता. त्याला मारून हे वाद्य निर्माण झाले. अर्थात या वाद्याचं नाव आजपासून मुरज असं ठेवलं. आणि झालं बाबा, या वाद्याचं नाव काय ठेवलं? मुरज असं ठेवलं बघा. मुरज असं नाव ठेवलं. कालांतरानं याच्यामध्ये प्रत्येक वेळी काही असुर मारणार नाही. मग मातीचं एक भांड निर्माण झालं. मातीपासून तयार झाला म्हणून मृदुंग. आणि आता लाकडाचा पोकळ भाग करून त्याला दोन्ही बाजूनं चांबडामधून पख म्हणजे पंख आणि ते वाजवताना पक्षासारखी हालचाल होते म्हणून पखवाज म्हणून याचं सुधारित रूप झालं. कालाय तस्मै नमः. कालाप्रमाणे हे वाद्य बदलत गेलं आणि या ठिकाणी मी माझं भारुड पूर्ण केलं. अशा प्रकारे देवादिदेव शंभू महादेवानी ही भारुडाची निर्मिती केली आहे बघा. तान दिकीट धात्रक धिकीट तान तिकीट धात्रक धिकीट धुंग धुंग तकीट तकीट धान धिकीट धात्रक धिकीट धान धिकीट धात्रक धिकीट धुंग धुंग तकीट तकीट धान धिकीट धात्रक धिकीट धान धिकीट धान धिकीट धा धा धा. कथा ऐकविली मृदंगाची अशी अशी जन्मकथा मृदंगाची. गाई कदम गाई अशी थोरवी आती. कदम गाई अशी थोरवी आती. कथा अशी जन्मकथा मृदंगाची. अशी जन्मकथा धन्यवाद. हरिहरा महादेवा पार्वती वल्लभ
वल्लभ सदा शिवा हरिहरा महादेवा हरिहरा महादेवा पार्वती वल्लभ सदा शिवा हरिहरा महादेवा पार्वती वल्लभ सदा शिवा हरिहरा महादेवा